नाले सफाई केली, तिजोरीची सफाई नाही केली आम्ही. हा मुंबईकरांचा पैसा आहे. या एक एक पैशाचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल. म्हणून तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलं ना आम्हाला, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी मॅन्डेट दिलं ना, लँडस्लाईड मॅन्डेट दिलं. आम्ही खांडेकर साहेब दिवस रात्र काम केलं. इकडे लोककल्याणकारी योजना केल्या, इकडे प्रकल्पांना पुढे केलं. म्हणजे प्रकल्प आणि लोककल्याणकारी योजनाची सांगड घातली आम्ही. इन्फ्रास्ट्रक्चरवर काम केलं आम्ही. आज जे केलं, आज किती प्रकल्प आम्ही केले बघा, किती निर्णय आम्ही घेतले. पहिल्या दिवसापासून मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ घेतली होती. पहिल्या दिवशी आम्ही कुठला निर्णय घेतला असेल तर दुष्काळमुक्त महाराष्ट्र, मराठवाडा वॉटर ग्रीड, विदर्भातले नदी जोड प्रकल्प, याला आम्ही मान्यता दिली. 3च अगोदरच्या सरकारमध्ये सुप्रमा दिल्या होत्या, आम्ही 150 सुप्रमा दिल्या साहेब. आणि आता हे 100 दिवसामध्ये जी कामं आम्ही पुढे केली, ते 7 कलमी आम्ही कार्यक्रम दिला. त्याच्यामध्ये वेबसाईट डेव्हलप करा, ईज ऑफ लिव्हिंग, स्वच्छता, लोकांच्या तक्रारीचं निवारण झालं पाहिजे, कार्यालयीन सुविधा, इन्व्हेस्टमेंट प्रमोशन, हे सगळं केलं ना आम्ही आता. आणि फील्ड विजिट आमचा मी सगळ्या मंत्र्यांना काय सांगितलं, तुम्ही फील्डवर जा. मी पण फील्डवरचा माणूस आहे, मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. तुम्ही जेव्हा फील्डमध्ये जाता तेव्हा पूर्णपणे सिस्टीम अलर्ट होते, ताबडतोब ॲक्टिवेट होते, काम करता लगेच ताबडतोब माणसांना मदत होते. मग हे आम्ही केलं. आता आमचं काय बघा, आम्ही काय करतो आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतो आहे. म्हणजे एअरपोर्ट डेव्हलप करतो आहे आम्ही. आता नवी मुंबईचं एअरपोर्ट, आता मुंबईचं तर आहेच, पुण्याचं आहे, नागपूरचं आहे, संभाजीनगर आहे. नव्या मुंबईचं आता 2-3 महिन्यात होईल. आम्ही पालघरला करतो आहे. आणि जेवढे एअरपोर्ट आहेत हे सगळे डेव्हलप करतो आहे. म्हणजे एअर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि रोड कनेक्टिव्हिटी. आता रस्त्याची कनेक्टिव्हिटी, समृद्धी महामार्ग म्हणजे एक फक्त रस्ता नाही आहे साहेब. मुंबई पुणे झाला, बाळासाहेबांनी, गडकरी साहेबांना सांगितलं करा. काय होतं तेव्हा, लोक म्हणायचे का भुताटकीचा रस्ता आहे. आज त्या रस्त्यामुळे 2-2.5 तासात मुंबईतला माणूस पुण्यात येतो, पुण्यातला मुंबईत. आता आम्ही एक मिसिंग लिंक करतो आहे, अर्धा तास आणखी लवकर जाणार. तो मी सुरू केला आणि तो कंप्लीट होईल आता. मग तिकडे सर्व्हिस इंडस्ट्री आली, IT पार्क आले, रिअल इस्टेट बूम झालं, सगळं झालं ना साहेब. मग हे रस्ते फक्त समृद्धी हायवे जो आहे नागपूर मुंबई, त्याला किती विरोध केला लोकांनी, पण आम्ही केला. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, मी त्या खात्याचा मंत्री होतो. आम्ही केला, तो अवघड असं काम केलं. आज तिथे इकोसिस्टीम तयार होते, नोड तयार करतो आहे आम्ही, तिथे लॉजिस्टिक पार्क करतो आहे, ॲग्रो टुरिझम होतं आहे, ॲग्रो फूड प्रोसेसिंग युनिट होत आहेत, व्हॅल्यू ॲडिशन होईल, एक व्हॅल्यू ॲडिशन चेन करतो आहे आपण. शेतकऱ्यांचा उत्पन्नामध्ये जादा फायदा, कोल्ड स्टोरेज चेन करतो आहे. तिथल्या जिल्ह्याप्रमाणे तिथं आम्ही त्याला प्रमोट करतो आहे. हे सगळं करतो आहे. आज हे सगळं पाहिजे. काय इंडस्ट्री येते आमच्याकडे, इंडस्ट्रीला काय पाहिजे, कनेक्टिव्हिटी पाहिजे, स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे आणि परवानग्या फटाफट पाहिजे. पूर्वी लोक का जायचे निघून, आमचं काय. आता आम्ही आमचं काय नाही म्हणत, तुमचं काय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते सांगा, तुम्हाला काय पाहिजे. माझ्याकडे काही उद्योगपती येतात डायरेक्ट, मी डायरेक्ट फोन करतो अधिकाऱ्यांना, याचं ताबडतोब काम झालं पाहिजे. एक तुम्हाला पुण्याचं उदाहरण सांगतो मी. एक नवरा बायको, पति पत्नी इंडस्ट्री वाले आले, म्हणाले हमारे यहाँ पर रोड ही नहीं बन रहा है. कितना बड़ा रोड है, बोले 3 किलोमीटर का. बोले वहाँ लोग नहीं करने देते, अभी हम लोग हमारी इंडस्ट्री शिफ्ट करते. मी अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्हाला 2 दिवस देतो, 2 दिवसात तुम्ही काम चालू करा, नाही तर माझी सगळी मशिनरी घेऊन मी येतो तिथं आणि मी रस्ता करणार. झाला लगेच 15 दिवसात रोड कंप्लीट. आता शेवटी इंडस्ट्रीला तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला पाहिजे ना. पण हे सगळं होत असताना आपल्या इंडस्ट्रीला, मग तर औरंगाबाद असेल, चाकण असेल, पुणे असेल, एक मोठा प्रश्न गेल्या काही काळामध्ये भेडसावतोय, तो जागोजागचे माफिया जे तिथं खंडण्या वसूल करतात उद्योजकांकडून, आणि या खंडणीखोरांमुळं उद्योग जगत भयंकर परेशान आहे. त्याचं काय करणार आहे? डायरेक्ट जेलमध्ये टाकणार. कधी खंडणी मागितली की आतमध्येच. आता म्हणजे आता तुम्हाला सांगतो,
जे उद्योजकांना त्रास देतील